नमस्कार. फ्लॅश खबर मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. वीण दोघातली ही तुटेना या मालिकेचं लेटेस्ट अपडेट आपण पाहत आहोत. आजचा सीन सुरू होतो एका गडबडीतल्या सकाळी. घरात सगळीकडे पसारा, कपाट उघडं, कपडे बाहेर आणि स्वानंदी थोडी घाईत, थोडी चिडचिडीत आवाजात म्हणते, "अरे शर्ट का सापडत नाहीये आणि काहीच का सापडत नाहीये?" तेवढ्यात समर हलक्या मजेशीर टोनमध्ये म्हणतो, "स्वानंदी मॅडम, हा बोला, 100 वर्ष आयुष्य तुम्हाला." यावर स्वानंदी थोडी आश्चर्याने आणि थोडी चिडून, "अरे बापरे, एवढं का बरं आणि एवढं जगून करू काय मी?" समर शांतपणे थोड्या प्रेमळ टोनमध्ये, "अहो असं काय करताय, चांगल्या माणसांनी जगलं पाहिजे भरपूर वर्ष." लगेच स्वानंदी हसत पण कुतूहलाने, "थांबा थांबा, मी पटकन लिहून घेते. परत एकदा रिपीट कराल? तुम्हाला फायनली पटलंय मी चांगली आहे हे." समर हसत, "अहो म्हणूनच तर तुम्ही माझी मैत्रीण आहात आणि बायकोही आहात." स्वानंदी थोडी लाजत, थोडी खोडकरपणे, "म्हणजे म्हणायला?" समर, "म्हणजे आता तुम्ही तुमच्या नावाच्या आधी सौ देखील लावायला लागलात." अचानक स्वानंदी पुन्हा प्रॅक्टिकल मोडमध्ये, तुम्ही फोन का केला होतात?" समर, "तुम्हाला तुमच्या डाएटची आठवण करून द्यायला. मी नसले तरी टिफिन वेळेत मिळणार आहे. सगळे डबे संपायचेत. मध्ये पौष्टिक लाडू खायचाय, चहात साखर कमी, बिस्किटं बंद, फ्राईड अजिबात नाही." स्वानंदी लगेच स्ट्रेसमध्ये, "अरे बापरे, हे काय मायक्रो मॅनेजमेंट आहे? अगदी बायकोसारखं वाटतंय." समर खोडकरपणे, "आत्ताच तर म्हणालात बायको आहे." स्वानंदी, "हो, पण वाटलं होतं एक दिवस तरी सुट्टी मिळेल." समर, "मिळेल ना, जेव्हा सगळं नीट फॉलो कराल तेव्हा." पण लगेच स्वानंदीचा आवाज पुन्हा ताणलेला, "अहो थांबा, माझ्या वस्तू सापडत नाहीयेत. पीच रंगाचा शर्ट दिसत नाहीये, गॉगल हरवलाय, ग्रे फाईल नाही, रुमाल नाहीत, सगळं घर अस्ताव्यस्त झालंय." समर शांतपणे, कंट्रोल घेत, "ओके ओके, आधी शांत व्हा, मोठा श्वास घ्या." स्वानंदी थोडी शांत होत, "हो, पण खरंच काहीच सापडत नाही." समर आठवण करून देत, "अहो तुम्हीच ना सगळं बाजूच्या कपाटात शिफ्ट केलं होतं." स्वानंदी थोडी थांबून, "अरे हो, खरंच विसरले मी." मग समर एक एक करून सांगतो, "रुमाल डाव्या साईडच्या ड्रॉअरमध्ये आहेत, पीच शर्ट धुवून आलेला आहे, डावीकडून तिसऱ्या हँगरवर बघा, ग्रे फाईल बेडजवळच्या ड्रॉअरमध्ये असेल आणि गॉगल तुम्ही गाडीत ठेवलाय." आणि पाहता पाहता 2 मिनिटात सगळं सापडतं. स्वानंदी आश्चर्याने, "क्या बात है समर, 2 मिनिटात सगळं सापडलं. मला वाटायचं मीच ऑर्गनाइज्ड आहे, पण तुम्ही तर ऑर्गनाइज्ड मॅक्स प्रो आहात." समर हलक्या फुलक्या अंदाजात, "होतं होतं, आपल्या वयातला डिफरन्स थोडा." अशा या गमतीशीर आणि रिलेटेबल सीनमधून एक छान मेसेज मिळतो. गोंधळ कितीही असला तरी योग्य व्यक्ती सोबत असेल तर सगळं सोपं होतं. तर तुम्हाला हा अपडेट कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.